गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी चाललो आहे मुरबाड तालुक्यामधली सर्वात मोठी यात्रा असते तिथे म्हसोबा महाराजांची यात्रा आहे। म्हसा गावामध्ये तिकडे चाललो आहे मी, माझी फॅमिली सोबत सगळे आम्ही चाललो आहे फिरायला, यात्रेमध्ये एन्जॉय करायला। नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा, खूपच मजा येईल। व्हिडिओ मध्ये माझ्या सोबत शेवटपर्यंत नक्की राहा। मित्रांनो बघा आज माझ्या सोबत कोण येणार आहे। सियाना इकडे बघ। ही पण राहणार आहे माझ्या सोबत आज, आणि माझा छोटा भाऊ आहे तो पण राहील, त्याला पुढे दाखवतो मी तुम्हाला। कंटिन्यू बघत राहा ब्लॉग। तर मित्रांनो आता निघालो आम्ही घरातून, बघू आता बस वगैरे भेटली का कुठं। बिर्ला गेट आहे तिथून बस भेटणार आहे आम्हाला, तिकडनं बसनी जाऊ। पुढं कंटिन्यू राहा, दाखवणार कसं जाणार काय, कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ। माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही हा रस्ता बघितला असेल मित्रांनो। हा रस्ता जातो शाळा स्टेशनकडेच जातो। आता याच रस्त्याने पुढं बिर्ला गेटपर्यंत चाललो आहे आम्ही। मित्रांनो मुरबाडला जायसाठी बस किंवा टॅक्सी उल्हासनगरमध्ये बिर्ला गेट आहे तिथून भेटते, तर आम्ही तिकडे चालत चाललो आहे। बघा माझी फॅमिली लोक सगळे मागे येत आहे। चाललोय आता थोडं चालत चाललोय, आणि मग पुढे गेल्यावर आम्ही बसनी किंवा टॅक्सीनी जाऊ। मित्रांनो आम्हाला बस भेटलेली आहे बिर्ला गेटपर्यंत। आम्ही चालत येतो, तिकडनंच बस आली, बसला हात दिला, मग बस थांबली, लगेच आम्ही बसमध्ये चढलो, तिकीट वगैरे काढली। तर ह्या बसने आम्ही मुरबाडपर्यंत जाणार आहे। मुरबाडच्या पुढे बघू आता कसं जायचं, तिकडनं बस भेटली की जीप वगैरे रिक्षा वगैरे काय आहे बघू, तिथं गेल्यावर समजणार। मुरबाडवरूनच जायचं आता। ही बस विठ्ठलवाडी ते पाथर्डी जाणारी आहे।
आता ज्या बसमध्ये बसलो आम्ही ती विठ्ठलवाडी ते पाथर्डीपर्यंत जाणार आहे. कल्याण आळेफाटा अहिल्यानगर मार्गे. सियाना बघा किती टाळा वाजवते सियाना. दोघं पण एन्जॉय करताय. यांना दोघांना पण खूप मजा येते. सियानाला तर जास्त मजा येते. मित्रांनो मी पुढचीच पहिलीच सीट पकडली आहे बसमध्ये. बस एकदम खालीच होती. पहिली सीट पकडून बसून घेतलं मस्त. बस पूर्ण खाली होती. पहिली सीट पण खालीच होती. मागं कधी पण आहे ना पहिली सीट पकडायची. मागच्या सीटवर जास्त गाडी आदळते म्हणून परत पुढं जागा असली तर बसून घ्यायचं गपचूप. येतो मग आम्ही. हो का मित्रांनो बघा मुरबाड बस स्टँडला आलोय. त्या बसने आम्ही आता आलो होतो. उतरलोय आता बसमधून. आता बघू मसाला जाणारी कुठली बस आहे. आता एक बस लागली आहे. बघू आता विचारावं लागेल तर कोणाला समजेल तसं. इथंच येईल. इथंच येईल. इकडं बस स्टँड आहे मित्रांनो. इकडं बस स्टँड आहे कशाचं. त्यांना बस इथं येऊन बस थांबतात कल्याण मुरबाडसाठी जाण्यासाठी. कल्याण मुरबाड साईडला जायसाठी इकडे बस थांबतात. बघू शकता तुम्ही. मी पण बसनी चालू आहे. या बसनी मी आलोय. तर पुढं चाललो आहे बघू. आम्ही पोहोचलो आहे मसा गावामध्ये. बघू काय आतमध्ये जाऊन यात्रेचं कसं काय. नियोजन खूप छान वाटतं इथं. बघा बस बीस उभं राहायला जागा केली आहे.
एका साईडनी आणि इथून रस्ता केला जायसाठी. शिवांशला मी घेऊन बसलोय. शिवांशला हाय करायला बोलतो, सगळ्यांना हाय कर. आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो इथं. वडापाव खाल्ला आणि निघालो. जास्ती काही थांबलो नाही, फक्त वडापाव खाल्ला आणि निघालो तिकडनं. ही सियाना बघा कशी बघते सगळ्यांक. आवाज देत होती मला, सारखं बोलती व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ. मित्रांनो बघा, हा रस्ता आहे मंदिराकडे जायसाठी. इकडनं आतमध्ये जायचं आपल्याला. इकडे ब्लँकेटचे दुकान आहे बघा. आपण रिटर्न येताना पहिलं दर्शन घेऊ, मंदिरात जाऊ, नंतर मग आपण इकडे ब्लँकेट वगैरेची किंमत विचारू. इकडं मिठाईचं पण दुकान आहे. आपण तात्काळ मसाला दोघीची त्या करू करायचं. ऋतुजा रामदास शिंदे, ऋतुजा रामदास शिंदे, आपण जिथे कुठे असाल तर तात्काळ मसा चौकशीचा संपर्क साधायचा आहे. आपले नातेवाईक या ठिकाणी आपली वाट बघत आहे. ऋतुजा रामदास शिंदे, तानाजी या ठिकाणी आपल्या वाट बघत आहे, तर आपण तात्काळ मसा चौकशीचा संपर्क साधायचा आहे. मित्रांनो लाईनीला लागलो आता आम्ही. दर्शनासाठी लाईन लागली आहे.
लाईन नाही, गर्दी एवढी नसल्यामुळं होऊ शकता. व्यवस्था खूप चांगली केलेली आहे मित्रांनो. लाईनीची व्यवस्था एकदम चांगली केली. आतमध्ये मंदिरामध्ये फोटो काढून व्हिडिओ काढून देणार नाही आय थिंक. बघू आता आपण काढता आलं शूट करता आलं तर करू. शक्यतो व्हिडिओ काढून देणार नाही. बघू आपण करता आलं शूट करता आलं तर करू. छोटे बाळ बघा जशी नाही ऐकायची ना मग तू ते गाणी मंदिराच्या बाहेरच्या साईडलाच बघा आतमध्ये लाईनीत लागलोय. ते बेलपत्र आणि फुल विकण्यासाठी 10,000 रुपयाला आहे. छोटा त्याला आवाजासाठी उपाय. जो छोटा पोरगा होता त्याने टीका लावलाय कपाळाला. मंदिराच्या समोरच ते लाईन आली आहे. मला मंदिर दाखवून बाहेरून बघून घ्या मित्रांनो मंदिर कसं आहे. आतमध्ये शूटसाठी अलाउड नसेल पोहोचत, बाहेरूनच दर्शन करून घ्या. याकडून 100 रुपये देण्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो बघा, कोणाला जर देणगी द्यायची असेल मंदिरासाठी तर इथं बसले यासाठी देणगी तिथं देऊ शकतो. नंदी महाराजांचं दर्शन करून घ्या मित्रांनो. मित्रांनो जी व्हिडिओमध्ये मिठाई दिसतीये त्या मिठाईचं नाव काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर काय माहिती नाही मिठाईचं नाव. तुम्ही कमेंट करून सांगा काय नाव मिठाईचं. चौकीशी संपर्क साधावा. धन्यवाद. मसा यात्रेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने हार्दिक सरसे स्वागत. चोरापासून पाकिटमारांपासून सावध राहावे. आपण महिला अवकाश तात्काळ तिथे पॉलिटिकल
खूप गर्दी आहे मित्रांनो. दुपारचा टाइम आहे तरी बघू शकता किती गर्दी आहे. दुपारचे 3 वाजले मित्रांनो, तरी पण भरपूर गर्दी. हे ब्लँकेट आहे इकडे, चटाई ब्लँकेट बघू शकता. इकडे पण आहे ब्लँकेट. स्कार्फ आहे 150 रुपयाला बघा, 2 स्कार्फ लेडीजसाठी. गॉगल विचारू आपण आता. किती किती वाटतं ना रे चांगलं म्हणे नाही. दाखव मला कसं वाटतं. गॉगल 120ला बोलतोय, 120ला नाही घेणार, कमी करायला. दिसतो चांगला. हा दाखवा ना बा. हा ब्लू आणि ब्लॅक वरचं त्याच्यावर. हा बघू तुझी. मित्रांनो बघा, आम्हाला गॉगल घेतलाय. कसा वाटतंय सांगा तुम्ही कमेंटमध्ये, सांगा कसा वाटतोय गॉगल. बघा चप्पल आहे मित्रांनो 200 रुपयाला. कोणाला चप्पल घ्यायची असेल तर या इथे, 200 रुपयाला आहे. इकडं सेल आहे बघा, 50 रुपयाला काय पण घ्या, 50 रुपयाला आहे. आणि इकडं छोट्या पोरांचे टॉय 100 रुपयाला आहे. काय पण घ्या 100 रुपयाला. छोट्या पोरांचे टॉय सगळे. इकडे बघा मोटू कसा गोल गोल फिरतो. इकडे घरगुती वापरायचं सामान आहे, 20 रुपये. सुपडे, लायटर वगैरे घरातल्या वापरायच्या वस्तू हे पण आहे. इकडे पण घरातल्या वापरायच्या वस्तू 30 रुपयाला आहे. मित्रांनो घोंगडीचं दुकान शोधतोय पण आम्हाला काय भेटून नाही राहिलं. घोंगडी विचारायची आम्हाला, माहीत नाही कुठे. बघतोय आता, भेटली तर सांगतो तुम्हाला पण. बसयात्रेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचे My God is with me.
आता चाललंय राट पाण्यामध्ये बसायला. तर थांबलोय आम्ही नंबर यायसाठी. गर्दी तर नाही आहे, कारण की राट खूप मोठी जत्रा आहे मित्रांनो. खूप सारे राट पाळणे इकडं. त्याच्यात आता आम्ही बसणार आहे. एकटाच बसलोय मी पाळण्यामध्ये. माझी बहीण आणि नानी माझी दुसऱ्या पाळण्यात बसली आहे आणि मी दुसऱ्या. किती वाटते. कोणीतरी पाहिजे होतं बाजूला बसायला, समोर बसायला. काय करणार, कोणीच नाही आता. आम्हाला एकट्यालाच बसलंय. तसं मला सवय आहे, मी पहिलं पण खूप वेळा बसलोय. बघा मित्रांनो किती वाटते थोडी. माझ्या बाजूला पण एक ठीक आहे त्याला बसलेली. आंब्याचं झाड आहे समोर. मित्रांनो हा समोरचा डोंगर कुठला दिसतोय कमेंटमध्ये सांगा मला पण नाही माहीत. कमेंटमध्ये नक्की सांगा कुठला डोंगर आहे समोरचा जो दिसतो. मित्रांनो आता चाललोय आम्ही घरी. बस स्टँड तर चालला, तर बस पकडू आणि जाऊ घरी. हे बघा शिवांश चालत येतोय आता. शिवांश चालत होता, त्याला चालून झालं आता. कसं चालतोय बघा. लावायला पाहिजे. हे बघा मग मित्रांनो बस आली आहे आणि बससाठी बघा किती मोठी लाईन लागली इथं. तर ही बस कुठपर्यंत जाणार आहे माहीत नाही, मुरबाड जाणार की कल्याण. एवढी लाईन लागली आहे. तर ही बसमधून सगळे उतरतील, बस भरल. आम्हाला कधी नंबर लागतो काय माहिती. सरपंच किती
मित्रांनो आता बघा उतरले आम्ही बसमधून, चाललो घरी. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. आता मी व्हिडिओ एंड करतो इथंच, घरी घरचं काही दाखवत नाही. आता एंड करतो व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.